बातमीकडे ही बातमी आहे साम टीव्हीच्या दणक्याची। होय, गैरकारभारांनी सतत चर्चेत असलेल्या ससून रुग्णालयातील आणखीन एक कारनामा आता समोर आणलेला आहे साम टीव्हीने। खुद्द ससूनचे डॉक्टरच बेवारस रुग्णांवर उपचार करण्याऐवजी त्यांना निर्जन स्थळी सोडून येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। साम टीव्हीच्या बातमीनंतर डॉक्टरचं आता निलंबन झालं। नेमकं या ससून रुग्णालयामध्ये काय घडत होतं, काय घडलं आणि हा सगळा धक्कादायक प्रकार कसा उघडकीस आला, त्यासाठी पाहूयात हा एक खास रिपोर्ट। डॉक्टरच उठला रुग्णांच्या जीवावर। डॉक्टरनं बेवारस रुग्णांना सोडलं निर्जन स्थळी। नाम क्या भैया आपका? सामच्या बातमीनंतर डॉक्टरचं निलंबन। पुण्यातील ससून रुग्णालय म्हणजे वादाचं माहेरघर। कधी ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपींचा अड्डा तर कधी हिट अँड रन केसमध्ये आरोपीचे रक्ताचे नमुने बदलल्याचा कारनामा। हे कमी होतं की काय म्हणून आणखी एक संतापजनक प्रकार या रुग्णालयात घडलाय। बेवारस रुग्णांवर उपचार करण्याऐवजी ससूनचे डॉक्टरच त्यांना रात्रीच्या वेळी निर्जन स्थळी सोडून येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सामाजिक कार्यकर्त्यांनी सापळा रचत हा प्रकार उघडकीस आणला। साम टीव्हीनं ही बातमी दाखवल्यानंतर ससूनच्या प्रशासनाला जाग आली। या प्रकरणी डॉक्टर आदी कुमार यांचं निलंबन करण्यात आलंय। येरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। तक्रार जी आहे की आदी कुमार म्हणून डॉक्टरचं नाव येतंय, तर बाकी बी कोणी त्याच्यामध्ये येते त्याची सखोल चौकशी करून जे कोणी दोषी असेल त्याच्यावर आपण कडक कारवाई करणार। आपण इमिजिएटली त्या डॉक्टरला सस्पेंड केलेलं आहे आणि त्यांची सखोल चौकशी लावलेली आहे। तर दुसरीकडे मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी डॉक्टरच्या कृत्याचं समर्थन करत पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलाय। निलेश या नावाचा तुळशीनगर मध्य प्रदेशचा एक रुग्ण हा 16 जून रोजी ससूनमध्ये ॲडमिट झाला होता आणि आपल्या घरी घेऊन सोडावं असं तो सारखा रडत होता। त्यांच्या कोणतरी जवळच्या ओळखीच्या माणसाने येऊन त्याला रिक्षातून तो घेऊन गेला। ही बातमी आल्यानंतर त्याला शोधून काढून पुन्हा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर आता उपचार चालू आहेत, पण त्याला उपचाराची आवश्यकता नाही। पुण्यातले दादासाहेब गायकवाड हे बेवारस रुग्णांची सेवा करतात। दोन्ही पाय गमावलेल्या एका रुग्णाला त्यांनी ससूनमध्ये दाखल केलं होतं, परंतु दुसऱ्याच दिवशी तो रुग्ण गायब झाल्याचं लक्षात आलं। शंका आल्यानं त्यांनी डॉक्टर आदी कुमारवर पाळत ठेवली। त्यानंतर डॉक्टर आदी कुमार यांनी असा प्रकार एका रुग्णासोबत केला आणि त्याचा पर्दाफाश झाला। आदी कुमार यांचं बिंग कसं फुटलं ते पाहूया। एक रुग्ण ससूनमधून गायब झाल्यानं संशय। सामाजिक कार्यकर्त्यांनी रचला सापळा। पहाटे रितेश गायकवाड हॉस्पिटल बाहेर रिक्षा घेऊन गेले। डॉक्टर आदी कुमार यांनी दोन्ही पाय गमावलेल्या रुग्णाला निर्जन स्थळी सोडण्यास सांगितलं। डॉक्टर आदी, एका रुग्णाला सोडून येणार का? रितेश, कुठं सोडायचं? इथून लांब नेऊन सोड, पुन्हा हॉस्पिटलमध्ये यायला नको अशा ठिकाणी सोडून ये। नेमकं कुठं सोडू? मी एकटा कसा सोडू? नातेवाईक नकोत का सोबत? तू नवीन आहेस रे, आमचा नेहमीचा रिक्षावाला 500 रुपये दिले की बरोबर सोडून येतो। स्वतः डॉक्टर आदी कुमार एका कर्मचाऱ्यासोबत स्वतःच्या कारमधून गेले। रुग्णाला भर पावसात झाडाखाली सोडून डॉक्टर आदी कुमार निघून गेले। आपल्या साम टीव्हीच्या माध्यमातून एकच मागणी आहे, यामध्ये जे काही आपले अधीक्षक आहेत ससूनचे, यल्लप्पा जाधव आणि डीन, तसेच यामध्ये आरोग्य सेवेमधील जे काही अधिकारी असतील, डॉक्टर असतील, जे हा प्रकार करत आहे आणि ज्यांच्या आशीर्वादाने हा सर्रासपणे हा जो प्रकार चालू आहे, या सर्वांची चौकशी करून सर्वांवर कारवाई झाली पाहिजे। यापूर्वी ससून रुग्णालय अनेक गैरकारभारामुळे वादात सापडलंय, मात्र गैरप्रकारांची मालिका काही थांबायला तयार नाही। आदी कुमार सारख्या निर्डावलेल्या असंवेदनशील डॉक्टरांमुळे सरकारी आरोग्य यंत्रणेचे 3-13 वाजल्याने सामान्य रुग्णांचे हाल होत आहेत। हे प्रकार थांबवण्यासाठी असंवेदनशील डॉक्टरांवरती कठोर कारवाईची गरज आहे। कॅमेरामन सुमित भोसलेचा सागरावर साम टीव्ही।